मंडळी, आज आपण एक जबरदस्त मर्डर मिस्ट्री पाहणार आहोत. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे आणि ही कथा अशा प्रकारे बनवलेली आहे की तुमचं मन शेवटपर्यंत यामध्ये गुंतून राहील. या कथेतील खरा गुन्हेगार कोण आहे हे तुम्हाला कथेच्या शेवटीच समजेल. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते एका मुलीपासून. तिचं नाव असतं नर्मदा. नर्मदा ऑफिस संपवून घरी परत जात असते. दुसऱ्या दृश्यात आपण एका माणसाला पाहतो जो आपल्या टूलबॉक्समधून स्क्रू ड्रायव्हर काढतो. नर्मदा एका रस्त्याने जात असते. तिथे एक मुलगा आपल्या चेहऱ्यावर मास्क घालून आपल्या सायकलजवळ बसलेला काहीतरी करत असतो. नर्मदा जरा पुढे गेल्यावर तो मुलगा सायकल घेऊन तिकडून निघून जातो. थोड्या वेळानंतर आपण पाहतो की एक कार नर्मदाचा पाठलाग करू लागते. पण काही अंतर गेल्यावर ती कारही अचानक थांबते. पुन्हा नर्मदा थोडी पुढे गेल्यावर एक व्यक्ती तिला लपून फॉलो करत असतो. पण काही वेळाने तो माणूसही तिकडून निघून जातो. पण मंडळी, अचानक एक अनोळखी माणूस नर्मदाच्या गळ्यावर हल्ला करतो, ज्यामुळे खूप रक्तस्राव होतो. नर्मदा जखमी होते आणि रांगत रांगत आपल्या घराजवळ पोहोचू लागते. ती घरात जाण्याचा प्रयत्न करत असते, पण आता तिच्याकडे तितकी ताकद उरलेली नसते. आणि इथेच हा सीन कट होतो. आणि त्यानंतर आपण त्या माणसाला पाहतो, ज्याच्या हातात तो स्क्रू ड्रायव्हर असतो. आपण पाहतो की त्या स्क्रू ड्रायव्हरवर खूप सारं रक्त लागलेलं असतं. तो माणूस वॉशरूममध्ये जाऊन आपला हात आणि तो स्क्रू ड्रायव्हर धुवून टाकतो. आणि मंडळी, हा दुसरं तिसरं कोणी नसून तोच माणूस असतो. याचं नाव काय आहे, तो कोण आहे हे आपल्याला कथेत पुढे समजणारच आहे. इतक्यातच आपण पाहतो की नर्मदा त्याच माणसाच्या घराबाहेर प्राण सोडते, म्हणजे तिचा तिथे मृत्यू होतो. यानंतर आपण एका माणसाला पाहतो, जो एका सुनसान घरात हळूहळू चालत जात असतो. त्याचं नाव काय आहे हे देखील मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेनच. तो माणूस एका खोलीत जातो, जिथे सगळीकडे कॅन्डल्स लावलेले असतात. तो दुसऱ्या एका खोलीत जातो, जिथे त्याला एक छोटी मुलगी दिसते. ती मुलगी त्या माणसाला पाहून तिकडून पडू लागते आणि तिला शोधता शोधता तो दुसऱ्या खोलीत पोहोचतो, जिथे ती मुलगी व्हायोलिन वाजवत असते. तेवढ्यात एक माणूस मागून येतो आणि त्या मुलीला गोळी मारतो आणि लगेचच तो माणूस दचकून जागा होतो. मंडळी, या माणसाचं नाव असतं अग्नी. अग्नी हा एक फॉरेन्सिक एक्सपर्ट असतो. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं अग्नी एका हिप्नोटाईज अवस्थेत असताना घडत असतं. म्हणजे काय, तर एक डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असतो आणि हिप्नोटिझम हा त्याच्या थेरपीचा एक भाग असतो. कारण मंडळी, अग्नीला एका प्रकारचा मानसिक त्रास आहे, निक्टोफोबिया. म्हणजे त्याला अंधाराची भीती वाटते. अग्नी जिथे कुठे असतो तिथून तो संध्याकाळी 6 वाजल्यानंतर बाहेर पडत नाही. त्यासाठी त्यांनी टाइमरही सेट करून ठेवलेला आहे. म्हणजे दररोज 5:30 वाजल्यानंतर त्याच्या घड्याळात एक अलार्म वाजतो. पण तरीही या ट्रीटमेंटमुळे अग्नीच्या प्रकृतीत काहीही सुधारणा दिसून येत नाही. नंतर आपण पाहतो की अग्नी एका शाळेत जातो आणि तिथे एका लहान मुलीचं निरीक्षण करत असतो. ती मुलगी शाळेतून बाहेर येऊन एक बलून विकत घेते, पण दुसरं एक लहान मूल तिच्या हातून तो बलून हिसकावून घेतो. हे पाहून ती मुलगी थोडी निराश होते. हे सगळं अग्नी पाहतो आणि मग तो स्वतः एक बलून विकत घेऊन त्या मुलीच्या शाळेच्या बॅगवर लावून ठेवतो. ही मुलगी कोण आहे हे तुम्हाला कथेत पुढे समजेलच. पुढे आपल्याला कळतं की अग्नी केवळ एक फॉरेन्सिक एक्सपर्ट नाही, तर तो एक मेंटॉर आणि मार्गदर्शकही आहे. अग्नी काही विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्सबद्दल मार्गदर्शन करत असतो. इथे आपल्याला लुना नावाची एक मुलगी दाखवली जाते, जी अग्नीची सहकारी आणि मैत्रीण देखील असते. ती अग्नीकडे एका खटल्याबाबत येते आणि तो खटला दुसऱ्या कोणाचा नसून नर्मदाचाच असतो, जिचा आपण काही वेळापूर्वी खून होताना पाहिलं होतं. पण अग्नी ही केस हँडल करायला नकार देतो, काही पर्सनल रिझन्समुळे. तरी काही वेळानंतर अग्नी इंटरोगेशनसाठी तयार होतो. यानंतर अग्नी आणि लुना दोघं एक एक करून संशयितांची चौकशी सुरू करतात. सर्वात आधी ते त्या माणसाला बोलावतात ज्याला आपण आधी स्क्रू ड्रायव्हर साफ करताना पाहिलं होतं. या माणसाचं नाव असतं इम्बा. आणि मंडळी, इम्बा म्हणजेच नर्मदाचा बॉयफ्रेंड. यानंतर इम्बा दोघांनाही आपली कहाणी सांगू लागतो. इम्बा आणि नर्मदा ही गेली 4 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण त्यांच्या नात्यात एक मोठी समस्या होती आणि ते म्हणजे मोबाईल फोन. इम्बाला अजिबात आवडत नव्हतं की नर्मदाचं फोन वापरणं. फोनवरून नेहमीच दोघांमध्ये वाद व्हायचे. शिवाय इम्बा नर्मदावर खूप संशय घेऊ लागला होता. नर्मदाच्या फोनवर कोणाचाही मेसेज आला तरी तो तिच्यावर प्रश्नांचा भाडीमार करत असे. अशाच प्रकारे एक दिवस त्यांच्यात मोठं भांडण होतं. इम्बा नर्मदाचा फोन फोडून टाकतो. त्याच दिवशी इम्बा रस्त्यावर नर्मदाला पाहतो आणि दोघांमध्ये तिथे जोरात भांडण सुरू होतं. या सगळ्यामुळे खूपच अपसेट झाल्यामुळं इम्बा त्या दिवशी ऑफिसलाही जात नाही आणि तो घरी परत येतो. घरी आल्यावर त्याला एक हॅपी बर्थडे ग्रीटिंग कार्ड सापडतं, जे काही वर्षापूर्वी नर्मदाने त्याला भेट म्हणून दिलं होतं. हे पाहून इम्बाला आपल्या चुकीची जाणीव होते आणि त्याला नर्मदाचं प्रेम आठवतं, की ती त्याच्यावर किती प्रेम करत होती. इम्बा ठरवतो की आजपासून तो नर्मदावर कधीच संशय घेणार नाही.
सकाळी जेव्हा त्यांच्यात भांडण झालं होतं, त्या भांडणादरम्यान त्यांच्या घरात एक पडदा तुटला होता. तो पडदा दुरुस्त करण्यासाठी इंबा स्क्रू ड्रायव्हर घेतो आणि त्याला ठीक करू लागतो. पण ते करत असतानाच त्याचा हात कापला जातो आणि तो वॉशरूममध्ये जाऊन आपला हात आणि तो स्क्रू ड्रायव्हर स्वच्छ करतो. मंडळी, हा सीन आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिला होता. जेव्हा इंबा आपला हात स्वच्छ करून बाहेर येतो, तेव्हा त्याला आपल्या घराबाहेर नर्मदा दिसते. ती खूप जखमी झालेली असते, म्हणून इंबा धावत तिच्याकडे जातो आणि तिला सॉरी बोलतो. पण मंडळी, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. नर्मदा इंबाच्या मांडीवरच प्राण सोडते आणि हीच कहाणी इंबा अग्नी आणि लुनाला सांगत असतो. इंबा म्हणू लागतो की नर्मदाचा मृत्यू माझ्यामुळेच झाला आहे. जर मी तिचा फोन फोडला नसता तर कदाचित तिने मला कॉल केला असता आणि मी तिला वाचवू शकलो असतो. त्यामुळे खरं तर मीच तिला मारला आहे, असं म्हणत तो तिथेच रडू लागतो. यानंतर लुना इंबाला विचारते, इतके वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता, तरी तुम्ही दोघांनी लग्न का केलं नाही? तेव्हा इंबा सांगू लागतो, खरं तर नर्मदाचे आई वडील मला पसंत करत नव्हते, कारण मी लो कास्टचा आहे ना, आणि माझं स्टेटसही त्यांच्यापेक्षा खालचं आहे. म्हणून मी ठरवलं होतं की जेव्हा मी चांगल्या प्रकारे सेटल होईन तेव्हा मी त्यांच्या घरी जाईन, त्यांचा आशीर्वाद घेईन आणि मग आम्ही लग्न करू. पण हे सगळं घडण्याच्या आधीच नर्मदा मला सोडून गेली. हे सगळं सांगून इंबा तिकडून निघून जातो. मंडळी, इथे आपण पाहतो की अग्नीला या केसबद्दल काहीही इंटरेस्ट उरलेला नसतो. तो आपल्या कारमध्ये बसतो आणि आपल्या फोनमध्ये एका मुलीचा फोटो पाहत राहतो. ही मुलगी कोण आहे हे आपल्याला पुढे कळणारच आहे. यानंतर कथेत फ्लॅशबॅक सुरू होतो, जिथे आपण लुनाला पाहतो, जी पूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर होती. त्यावेळी देखील अग्नी आणि लुना हे खूप चांगले मित्र होते. तिथे लुना अग्नीला प्रिया नावाच्या एका मुलीची केस दाखवते आणि आता आपल्याला त्या केसविषयी माहिती दिली जाते. तर मंडळी, झालं असं होतं की एका आठवड्यापूर्वी पोलिसांना एका ठिकाणी प्रिया नावाच्या मुलीचा मृतदेह सापडतो. प्रियावर अत्यंत अमानुषरित्या जबरदस्ती केली गेली होती आणि नंतर तिची हत्या केली जाते. प्रियाच्या पोस्टमॉर्टम नंतर गुन्हेगार कोण आहे याचा शोध लागतो. म्हणजेच त्या मुलीच्या शरीरात त्या व्यक्तीचं DNA आढळतं. पण इथे खरी समस्या ही आहे की तो माणूस तर 2 आठवड्यांपूर्वीच एका एन्काउंटरमध्ये मारला गेलेला असतो. म्हणून पोलिसांना हे समजत नाही की एक मृत माणूस येऊन प्रियावर जबरदस्ती करून तिचा खून कसा काय करू शकतो. पण त्याचवेळी अग्नी ती केस सॉल्व्ह करतो. अग्नी सांगतो की गुन्हेगाराने आधी प्रियावर जबरदस्ती केली आणि नंतर तिचा खून करून तिचा मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवून दिला आणि त्यानंतर 1 आठवडा उलटल्यानंतर पोलिसांनी त्या गुन्हेगाराला एका वेगळ्या गुन्ह्याच्या एन्काउंटरमध्ये ठार केलं. याच दरम्यान त्या भागात खूप मोठं वादळ येतं आणि वादळामुळे त्या परिसरात 10 दिवस विजेचा पुरवठा बंद होतो. आता वीजच नसल्यामुळे तो फ्रीझर थंड राहू शकत नाही आणि बर्फ हळूहळू वितळू लागतो. मग हळूहळू बर्फ वितळून प्रियाचा मृतदेह बाहेर येतो आणि सर्वांसमोर उघड होतो. याचप्रमाणे अग्नी आणि लुना या केसवर चर्चा करत असतानाच पोलीस स्टेशनच्या बाहेर प्रियाचे वडील न्याय न मिळाल्यामुळे स्वतःला पेटून घेतात. अग्नी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो. आणि मंडळी, यामुळेच अग्नीच्या आयुष्यात आधीपासून एक केस अशी येऊन गेलेली असते. ही आठवण होताच अग्नी नर्मदाच्या आईवडिलांकडे जातो. तो त्यांना समजावतो की ही केस तो स्वतःच हँडल करणार आहे. आणि मंडळी, या केसचं नाव असतं V1 मर्डर केस. अशा प्रकारे अग्नी आणि लुना हे दोघं मिळून ही केस सोडवण्याच्या कामाला लागतात. आता त्यांना हे समजतं की ज्या दिवशी नर्मदाचा मर्डर झाला त्याच दिवशी नर्मदाने आपल्या बँक अकाउंटमधून 1500 रुपये काढले होते, पण त्यातील 400 रुपये गायब होते. हे ऐकून अग्नी म्हणतो, आपल्याला आधी हे शोधायला हवं की ते 400 रुपये कुठे गेलेत. मग हे दोघं नर्मदाचं कार्ड ट्रॅक करत करत एका गिफ्ट शॉपवर पोहोचतात. तिथे चौकशी केल्यावर दुकानदार सांगतो की हो, ही मुलगी आमच्या दुकानात आली होती, पण तिचं कार्ड रिजेक्ट झालं होतं आणि त्या मुलीचा एक मुलगा पाठलाग करत होता. तो इथे दुकानात सुद्धा तिला त्रास देत होता आणि जितकं मला आठवतोय तो मुलगा R15 नावाच्या बाईकवर आला होता. हे ऐकून लुना त्या एरियामधील सगळ्या R15 बाईक असलेल्या व्यक्तींची लिस्ट मागवते. यानंतर ती त्या सर्व लोकांचे फोटो त्या दुकानातल्या दुकानदाराला दाखवते. शेवटी दुकानदार त्या फोटोमधून एका माणसाला ओळखतो. मंडळी, या मुलाचं नाव असतं सिद्ध. हा सिद्ध खूप वेगळ्या प्रकारचा मुलगा असतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक रोड साईड रोमिओ. मग सिद्ध लुनाला सांगू लागतो की तो नर्मदावर प्रेम करत होता. हो, खरं तर ते एक 1 साइडेड लव्ह होतं आणि नर्मदा नेहमीच त्याला रिजेक्ट करत असे. तेव्हा लुना त्याला नर्मदाचा फोटो दाखवते आणि सांगते, सिद्ध, 11 सप्टेंबरला नर्मदाचा खून झाला आहे. लुना थेट विचारते, या मर्डर मागे तुझा काही हात तर नाही ना? हे ऐकता सिद्ध त्या दिवशी काय घडलं ते सांगायला लागतो. तो म्हणतो, नर्मदा आपल्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला त्या गिफ्ट शॉपमध्ये आली होती आणि त्याचवेळी मी देखील तिथे पोचलो होतो. मी नर्मदाला पाहिलं आणि नर्मदानेही मला पाहिलं आणि माझ्यापासून वाचण्यासाठी नर्मदाने एक टॉय घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी तिचं कार्ड डिक्लाईन झालं.
म्हणून नर्मदा तो टॉय तिथेच ठेवते आणि दुकानातून निघून जाते. पण सिद तोच टॉय खरेदी करतो. त्याच रात्री जेव्हा नर्मदा घरी एकटीच येत असते तेव्हा सिद तिथे येतो आणि तिला तो टॉय देण्याचा प्रयत्न करतो आणि तिला प्रपोज करतो. नर्मदा त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तो टॉय आणि 400 रुपये सिदच्या हातात ठेवते आणि तिकडून निघून जाते. यानंतर तिथे अग्नी येतो आणि सिदची चौकशी करतो. सिद इंबावर खूप राग धरून असतो, कारण इंबा नर्मदाचा बॉयफ्रेंड होता. सिद मग सांगू लागतो की त्याच दिवशी तो रस्त्याने जात असताना त्याने नर्मदा आणि इंबा यांचं रस्त्यावर जोरात भांडण होताना पाहिलं होतं. हे सगळं ऐकून अग्नी सिदला तिकडून निघून जाण्यास सांगतो. मग तिथे लुना येते आणि अग्नीवर ओरडते, तू या मेंटल सिदला असंच कसं सोडून दिलं? अग्नी तिला समजावतो, सिद मर्डर करू शकत नाही. तो फक्त एक रोड साईड रोमियो आहे. त्याला जर एक मुलगी मिळाली नाही तर तो दुसऱ्या मुलीच्या मागे लागेल. हो, तो थोडा विचित्र आहे, पण तो खुनी नाही. यानंतर पुढील चौकशीसाठी जुलियाला बोलावलं जातं. जुलिया ही नर्मदाची कलीग असते आणि तिलाही इंबा अजिबात आवडत नव्हता, कारण इंबा नर्मदावर सतत संशय घेत असे. पुढे जुलिया देखील त्याच दिवसाबद्दल सांगू लागते, ज्या दिवशी ती ऑफिसमधून बाहेर जात होती. तिने रस्त्यावर नर्मदा आणि इंबा यांचं भांडण होताना पाहिलं होतं. हे जुलियाने स्पष्टपणे नोटीस केलं होतं. जुलिया त्यानंतर हेही सांगते की नर्मदाच्या वडिलांनी आपल्या ओळखीचा वापर करून तिला मेडिकल कॉलेजमध्ये सीट मिळवून दिली होती. पण नर्मदाला मेडिकल शिकायचं नव्हतं, म्हणून तिने 2 वर्ष आपल्या पॅरेंट्सशी बोलणं बंद केलं होतं. आणखी एक गोष्ट, नर्मदाचे वडील इंबालाही अजिबात पसंत करत नव्हते, कारण इंबा कमी पैसे कमवत होता आणि त्याच्याकडे कोणतंही स्टेटस नव्हतं. म्हणूनच नर्मदाचे आई वडील त्याला नापसंत करत होते. पण नर्मदा इंबावर खूप प्रेम करत होती, इथपर्यंत की तिने आपल्या इन्शुरन्सच्या पेपरवर आपल्या पालकांचं नाही तर इंबाचं नाव नॉमिनी म्हणून लिहिलं होतं. पण दुर्दैवाने इंबा मात्र नर्मदावर सतत संशय घेत असे. म्हणून असंही शक्य आहे की कदाचित इंबानेच नर्मदाचा खून केला असेल. हे ऐकल्यावर अग्नी आणि लुना लगेच इंबाच्या घराकडे पोहोचतात आणि तेही संपूर्ण पोलीस फोर्ससह. घरात शिरल्यानंतर त्यांना समजतं की इंबा या जगात राहिलेला नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे. हे पाहून लुना म्हणते, बहुतेक ज्याने नर्मदाचा खून केला असेल त्यानेच इंबालाही मारलं असेल, जेणेकरून खरा गुन्हेगार कोण आहे हे कोणालाही समजू नये. तेव्हा अग्नी त्या खोलीत तपास सुरू करतो. त्याला तिथे एक सिरिंज दिसते आणि टेबलावर लिहिलेलं असतं, आय किल हर. हे पाहून अग्नी सारा प्रकार समजून जातो. इंबाने एक रिकामी सिरिंज स्वतःच्या नसात टोचली होती, जी माणसाचा मृत्यू घडून आणू शकते. कारण त्याला वाटत होतं की नर्मदाचा मृत्यू त्याच्यामुळेच झाला आहे, म्हणून त्याने एक सुसाईड नोट लिहून स्वतःला मारून टाकलं. यानंतर अग्नी आणि लुना दोघेही त्या परिसरातील प्रत्येक घरात जाऊन तपास आणि चौकशी करू लागतात. 11 सप्टेंबर रोजी तुम्हाला एखाद्या मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला होता का? असा प्रश्न अग्नी आणि लुना परिसरातील लोकांना विचारतात. पण जवळपास सर्व लोक एकसारखंच उत्तर देतात, नाही, आम्ही काहीच ऐकलं नाही, काहीच पाहिलं नाही. काही लोक तर असेही म्हणतात, आम्ही त्या दिवशी घरीच नव्हतो. अशा पद्धतीने हे दोघं सुमारे 84 घरामध्ये चौकशी करतात. पण त्या सगळ्या घरांमध्ये एक माणूस असा असतो ज्याने आपला दरवाजा उघडलाच नसतो आणि 2 घरं टोटली लॉक होती. याच दरम्यान जावेद नावाचा माणूस, जो अग्नीचा सहकारी असतो, तो अग्नीला कॉल करून सांगतो की 11 सप्टेंबरला त्याच्या एरियामध्ये चेन स्नॅचिंगची केस झाली होती. म्हणजे त्याच दिवशी नर्मदाचा मर्डर झाला होता. त्याच दिवशी आणि त्याच वेळेला त्या परिसरात चोरीही झाली होती. आता अग्नीला एका घरातून आवाज येतो. तो त्या घराचा दरवाजा उघडतो आणि त्यातून एक कुत्रा थेट टेरेसकडे धावतो. टेरेसवर जाऊन हे पाहतात की तिथे एक माणूस बसलेला असतो. लुनाने आधीच सांगितलं होतं की या परिसरातील एका घराने दरवाजा उघडला नव्हता. तो हाच माणूस होता आणि त्या माणसाचं नाव असतं अविनाश. अविनाश अग्नी आणि लुनाला पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. ते त्याचा पाठलाग करतात आणि संध्याकाळ होते, म्हणजेच अंधार होतो. अग्नीच्या घड्याळाचा अलार्म वाजायला लागतो, कारण त्याला अंधाराची भीती होती. इतक्यात अविनाश अग्नीला एका ठिकाणी नेतो आणि त्याला मारहाण करू लागतो. हातापायी सुरू होते. तेथील लाईट देखील फुटतो आणि संपूर्ण जागा अंधारात जाते. तर मंडळी, आपण आधीच जाणतो की अग्नीला निक्टोफोबिया आहे, म्हणजे त्याला अंधाराची भीती वाटते. हीच कमजोरी ओळखून अविनाश अग्नीला एका खोलीत बंद करतो आणि तिथून पळून जातो. अंधार आणि घाबरल्यामुळे अग्नी तिथेच बेशुद्ध होतो. थोड्या वेळाने लुना त्याला शोधत तिथे पोहोचते. ते अग्नीला बाहेर काढते आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करते. यानंतर लुना आणि काही पोलीस अविनाशला अटक करतात. त्याला आणल्यावर लुना विचारते, नर्मदाचा खून तूच केलास ना? पण अविनाश सरळ नकार देतो आणि म्हणतो, मी नर्मदाला ओळखतच नाही. पण लुनाला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही आणि म्हणून ती त्याला तिथे सोडून बाहेर निघून जाते. यानंतर आपल्याला दिसतो अग्नी, ज्याला एका ऑर्फनेजमधून एक बाई सतत कॉल करत असते. ती बाई अग्नीला म्हणते, सॅम खूप हट्टी झाली आहे, तिला तिच्या पप्पांना भेटायचं आहे. मी तिला सांभाळू शकत नाही. तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि सॅमला समजावून सांगा. आता मंडळी, ही सॅम म्हणजे तीच लहान मुलगी आहे जिला आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिलं होतं.
आता सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो. आपल्याला कळतं अग्नीची पत्नी होती ब्लेसी. ब्लेसी आणि अग्नी दोघंही एकमेकांमध्ये खूप हॅपी होते. एक दिवस अग्नी घरी परततो तेव्हा ब्लेसी त्याला आनंदाची बातमी देते की ती प्रेग्नेंट आहे. ही बातमी ऐकून दोघांचं आनंददायक आयुष्य आणखीनच गोड होतं. तेवढ्यात बाहेर आईस्क्रीमवाल्याचा आवाज येतो. ब्लेसी अग्नीला म्हणते मला आईस हवी आहे आणि ती आईस घ्यायला खाली जाते. पण त्या क्षणी गनफायरिंगचा आवाज ऐकू येतो. आता हा आवाज ऐकून अग्नी खूप घाबरतो आणि तो सुद्धा खाली धाव घेतो. खाली येऊन तो बघतो तर ब्लेसीचा मृतदेह तिथेच पडलेला असतो. त्याबरोबरच काही अंतरावर ब्लेसीचा फोन पडलेला असतो आणि त्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असते. अग्नी नजर फिरून दरवाजाकडे बघतो तर त्याला तिथेच आईस विकणारा माणूस दिसतो. तो आईसवाला अग्नीला पाहून पडायला लागतो. अग्नीसुद्धा त्याच्या मागे धावत जातो आणि त्या पडण्याच्या गोंधळात त्या आईसवाल्याचा अपघात होतो आणि त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू होतो. मंडळी, हीच अपघाताची घटना आणि स्वतःच्या पत्नीचा मृत्यू पाहून अग्नीला निक्टोफोबिया झाला होता. म्हणजेच त्याला अंधाराची भीती वाटू लागली होती. ही घटना घडताच अग्नी जागेवरच बेशुद्ध होतो. थोड्या वेळाने जेव्हा अग्नीला शुद्ध येते तेव्हा लुना त्याला ती व्हिडिओ क्लिप दाखवते. त्या क्लिपमध्ये दिसतं की कोणीही ब्लेसीला मारलं नव्हतं, तर ती फक्त मजेत स्वतःच्या हातात गन घेऊन खाली येत होती. पण अचानक बाय मिस्टेक ती गन चालते आणि त्याच वेळी ब्लेसीचा मृत्यू होतो. हे ऐकून अग्नी लुनाला विचारतो मग तो आईसवाला कोण होता? लुना सांगते तो तर घाबरून पडत होता, पण अपघातानं त्याचाही मृत्यू झाला. तेव्हा अग्नी विचारतो त्या माणसाचा काही परिवार आहे का? तेव्हा लुना अग्नीला सांगते की त्या आईसवालीची एक मुलगी आहे आणि तिचं नाव आहे सॅम. ही सॅम म्हणजे तीच मुलगी आहे जी आपल्याला आधीच्या सीनमध्ये दिसली होती. आता सॅमचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून अग्नी तिला अनाथ आश्रमात सोडतो. पण बिचारा सॅमला हेही माहिती नसतं की तिचे वडील आता या जगात नाही. यानंतर अग्नीचा सुपिरियर ठरवतो की अविनाशच खरा मर्डरर आहे. पण अग्नी यावर विश्वास ठेवत नाही. त्याला वाटतं की खरं काहीतरी वेगळंच आहे. तेव्हाच अग्नीला जावेदचं बोललेलं आठवतं, जे त्याने सांगितलं होतं की त्या दिवशी चेन स्नॅचिंग घडली होती. म्हणून आता अग्नी आणि लुना त्या स्त्रीकडे जातात जिने चेन स्नॅचिंगची तक्रार केली होती. ती बाई सांगते की 11 सप्टेंबरच्या रात्री मी आणि माझं मूल घरी जात होतो तेव्हाच अचानक एक मुलगा सायकलवर आला आणि माझ्या गळ्यातील साखळी खेचून पडून गेला. तेव्हा अग्नी तिला विचारतो सायकल कशी दिसत होती आठवतं का? पण ती म्हणते मी सायकलकडे लक्षच दिलं नाही. तेवढ्यात तिचं लहान मूल सांगायला लागतं त्या सायकलची डिझाईन आणि रंग कसा होता, कारण लहान मुलांना अशा गोष्टी लगेचच लक्षात राहतात. यानंतर अग्नी आणि लुना त्या परिसरातील सायकल ट्रेनिंग स्पॉटवर जातात जिथे सायकलची रेसची प्रॅक्टिस सुरू असते. अग्नी तिथल्या काही मुलांना विचारपूस करतो, पण त्यातलाच एक मुलगा घाबरून पळून जातो. पण अग्नी आणि लुना काहीही करून त्या मुलाला पकडतात. ते दोघं त्याच्याकडून विचारपूस करायला लागतात. तेव्हा तो मुलगा सांगतो त्याला आपल्या मित्राला पार्टी द्यायची होती म्हणून त्याने घरी पैसे मागितले, पण त्याच्या पालकांनी पैसे देण्यास नकार दिला म्हणून तो पैसे चोरायला निघाला. त्या रात्री जेव्हा तो चोरी करून पडत होता तेव्हा त्याची सायकल एका माणसाला धडकते. त्या धडकेत त्या माणसाचा चष्मा तुटतो. मुलगा घाबरतो आणि सायकल घेऊन तिकडून पळून जातो. यानंतर तो मुलगा अग्नी आणि लुनाला त्या ठिकाणी घेऊन जातो जिथे ती टक्कर झाली होती. तिथे खरोखरच काचेचे तुकडे पडलेले असतात. ते तुकडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जातात आणि इन्व्हेस्टिगेशन नंतर कळतं की ते चष्म्याचे तुकडे अविनाशचेच आहेत. म्हणजे केस परत एकदा अविनाशच्या भोवती फिरते. पण अग्नीला तरीही अविनाशवर अजूनही शंका येत नाही. यानंतर अग्नी सॅमला अनाथाश्रमातून घ्यायला जातो, कारण सॅम आपल्या वडिलांना भेटण्यासाठी खूप जास्त हट्ट करत असते. तो ठरवतो की तो सॅमला स्वतःच्याच घरी घेऊन जाईल. रस्त्यात जाताना अग्नी संगी नावाच्या बाईकडे जातो. ती संगी म्हणजे अविनाशची शेजारी नसते. अग्नी तिला अविनाशबद्दल विचारतो तेव्हा ती सांगते खरं तर अविनाश हा थोडासा वेडसर स्वभावाचा माणूस आहे. म्हणजेच त्याला मानसिक आजाराची समस्या आहे आणि मीच त्याची डॉक्टर आहे. तो माझ्याकडे नेहमी उपचारासाठी यायचा. पण संगी पुढे सांगते की हे मर्डर केस प्रकरण असल्यामुळे मी यात अडकू इच्छित नव्हते म्हणून मी त्याला ओळखण्यास नकार दिला. इतक्यातच तिथे अविनाश पोहोचतो आणि त्यांचं बोलणं ऐकून घेतो. तो खूपच चिडतो आणि संगीवर हल्ला करतो. अग्नी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण हा पागल अविनाश अग्नीचीच कार घेऊन पळून जातो आणि त्या कारमध्ये सॅमही असते. अशा प्रकारे अविनाशला पुन्हा पकडायच्या प्रयत्नात रात्र होते. अग्नी चेसिंग करताना जखमी होतो. त्याच्या डोक्याला मार लागतो. अविनाश सॅमला घेऊन एका फार्म हाऊसवर जातो, पण अग्नी न थांबता त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचतो. तिथे दोघात जबरदस्त फाईट होते आणि यावेळी अग्नी अविनाशला बेहोश करतो. तेव्हाच तिथे लुना पोहोचते आणि अग्नी अखेर आपल्या निक्टोफोबियावर मात करतो. म्हणजेच अंधाराची जी त्याला जबरदस्त भीती वाटायची ती भीती आता पूर्णपणे निघून जाते. आणि यानंतर एक खुलासा होतो की खरं तर अविनाश हा मर्डरर नाहीच. थोडा अधिक तपास केल्यानंतर अग्नीला अखेर एक ठोस पुरावा सापडतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अग्नी नर्मदा प्रकरणातील सर्व 5 संशयितांना पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये बोलावतो. यामध्ये होते नर्मदाचे वडील, सिद, संगी, जुलिया आणि इतर काही महत्त्वाचे लोक.
अग्नी सर्वांची चौकशी करतो आणि काही वेळा थोडं त्यांना दडपणही देतो. पण शेवटी ते सर्वजण तिकडून मुक्त होतात. यानंतर अग्नी फक्त नर्मदाच्या वडिलांना चौकशी खोलीत बोलावतो. तो त्यांना त्या रात्रीच्या रेस्टॉरंटच्या CCTV फुटेज दाखवतो. त्या फुटेजमध्ये दिसतं की नर्मदा आणि तिचे वडील रेस्टॉरंटमध्ये भेटतात आणि दोघांमध्ये इंबासंदर्भात जोरात वाद होतो. पण नर्मदा ठाम असते की ती इंबाला सोडणार नाही. आणि या ठिकाणी येतो सर्वात मोठा ट्विस्ट. त्या रात्री जेव्हा नर्मदा घरी परतत असते तेव्हा तिचे वडील तिचा पाठलाग करतात आणि अचानक एक पेन वापरून तिच्या गळ्यावर वार करतात आणि त्या क्षणी नर्मदाचा मृत्यू होतो. म्हणजेच एका बापाने स्वतःच्या मुलीचाच खून केला होता. हे सर्व समोर येताच नर्मदाचे वडील गुन्हा कबूल करतात. ते म्हणतात, हो, मीच माझ्या मुलीचा खून केला. ती एका वेगळ्या जातीच्या मुलावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत राहायला लागली होती. हे मला आणि माझ्या प्रतिष्ठेला सहन झालं नाही. तर मंडळी, हा होता खऱ्या गुन्हेगाराचा खुलासा. प्रेम, प्रतिष्ठा, जातीभेद आणि बापाची अंध गर्वयुक्त मानसिकता या सर्व कारणांनी एका निष्पाप मुलीचा जीव गेला होता. खरा गुन्हेगार सापडल्यानंतर अग्नी त्याच्याकडून कबुली घेतो आणि तो कोणताही पश्चाताप न करता सांगतो, जर समाजात इज्जत हवी असेल तर जात, स्टेटस आणि प्रतिष्ठा हवी असते. लोक तुझं नाव नाही, तुझी जात पाहून तुला मान देतात. आणि माझ्या घराची, माझ्या जातीची ओळख म्हणजे माझी मुलगी नर्मदा होती. पण नर्मदा एका वेगळ्या जातीच्या मुलावर प्रेम करत होती. त्याच्यासोबत राहायला लागली होती. हा एक माझ्यासाठी अपमान होता. ती जिवंत असूनही माझ्यासाठी एक मैतासारखी झाली होती आणि म्हणूनच मी तिला संपवलं. ही कबुली ऐकल्यानंतर नर्मदाची आई ढसाढसा रडत आपल्या नवऱ्याला मारते, शिवा घालते आणि ओरडते. तू एका मुलीला नाही तर एका फुलाला मारलंस. तू बाप नाही तर एक राक्षस आहे. ज्याच्या मनात प्रेम नाही तो माणूस नाही. पण तरीही नर्मदाच्या वडिलांच्या डोळ्यात एकही अश्रू येत नाही आणि कोणतीही अपराधाची जाणीव देखील नसते. आणि इथेच हा चित्रपट संपतो. प्रेमाची हत्या होते समाजाच्या बनावट इज्जतीसाठी. एका बापाने आपली मुलगी केवळ जातीमुळे मारली. आणि इथे या चित्रपटामध्ये मुलीच्या निवडीला अपमान समजणारी मानसिकता अधोरेखित होते. ही कहाणी फक्त एक गुन्हा उघडकीस आणत नाही, तर समाजाच्या त्या काळ्या विचारांची पोलखोल करते, जिथे जात आणि स्टेटसच्या नावाखाली प्रेमाची हत्या होते. कधी-कधी माणूस इतका अंध होतो ना, की त्याला आपली इज्जत आपल्या मुलांच्या प्राणांपेक्षा मोठी वाटते. समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील, या 2 वाक्यांच्या दबावाखाली एक बाप आपल्या लेकराला, आपल्या नर्मदाला संपवतो. नर्मदा प्रेम करत होती आणि त्या प्रेमासाठी झगडत होती. पण प्रेमाच्या त्या दिव्यावर जात आणि स्टेटसच्या विषारी विचारांनी पाणी ओतलं. त्या रात्री रस्त्यावर एक मुलगी मरून पडली होती आणि तिचा गुन्हा काय होता? फक्त एवढाच की तिनं आपल्या आयुष्याची निवड स्वतःच केली होती. खरा माणूस तोच असतो, जो आपल्या पाल्यांच्या निर्णयावर उभा राहतो, त्यांची साथ देतो. पण इथे इथे एका वडिलांनी स्वतःच्या इज्जतीच्या नावाखाली आपल्या प्रेमळ नर्मदाचा जीव घेतला. आणि अग्नी त्याने केवळ एक केस सॉल्व्ह केली नाही, तर एका कडवट सत्याला समाजासमोर आणलं, की आजही आपल्या भोवती असे अनेक इज्जतीचे गळफास फिरतायत, जे मुलींना मोकळं श्वास घेऊ देत नाही. शेवटी एकच प्रश्न उरतो, जात मोठी की माणूस? उत्तर तुमच्याजवळच आहे. ही कथा जर तुमच्या काळजाला स्पर्शून गेली असेल, तर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. इज्जतीच्या नावाखाली होणाऱ्या क्रूरतेचा विरोध करा. नर्मदा एक पात्र नाही, ती आजही आपल्या आजूबाजूला कुठे ना कुठे जिवंत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा. कारण अशाच कथा आणि सत्यांमध्ये आम्ही उजेड टाकत राहू. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.